तर नमस्कार मंडळी, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका राज आणि स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मंडळी, आत्ता चाललोय ऑफिसला आणि तुम्हाला आजचा दिवस दाखवतो. घरातून निघालो तोच पावसाचं वातावरण झालं होतं. म्हटलं आज काय खरं नाही, आज आंघोळच होणार आहे बहुतेक. कसं बसं ऑफिसमधलं कामावरून आमची मीटिंग बसली होती, मग मीटिंगला हजेरी लावली. काम नाही धंदा नाही हरी गोविंदा. प्रत्येकजण आपापल्या मोबाईलमध्ये बिझी होता. म्हटलं मी बसून तरी काय करू, तोपर्यंत म्हटलं खाऊन घेतो. मग काय उन्हाळका करायला बाहेर पडलो आणि भाई व्ह्यू तर बघा. उन्हाळका करायला ना एका मित्राकडे घरभरणीला चाललो, ते पण पद्धतशीर गिफ्ट वगैरे घेऊन. भाई करना पडताय भाई, मित्र गेले करना पडताय. मित्राच्या घराजवळ पोचलो आणि त्याचं घर तर बघून घ्या भाई. मी तर त्याला भेटला बोललो, म्हटलं बघूनच प्रेमात पडलो रे. कोणी विचार पण केला नसेल की इथं असं घर बनू शकतं, एवढं भारी बनवलंयस. आणि आत गेलो तर हा बॅक साईडचा व्ह्यू दिसला. हा हिला म्हटलं नादच खुळा. आणि इथून बॅक साईडनी ट्रेन जाते म्हणजेच आपली कोकण रेल्वे जाते. एकदम आपला आवडीचा विषय. चाय गरम. तिथून आलो स्टँड जवळ, तर या पक्ष्यांचं काहीतरी हरवलं होतं आणि तेच गरगर फिरून शोधत होते. म्हटलं शोधा, सोनं बिनं भेटलं तर आम्हाला पण द्या. येताना आईची ऑर्डर होती अगरबत्ती घेऊन ये. कसं देवाचं बघावं लागतं. आणि पुढे आलं तर कुणीतरी आग लावलेली. आईला म्हटलं कोकणी माणूस आग लावण्यात कधीच मागे राहू शकत नाही. आगीत तेल ओतणे म्हणजे काय हे आमच्याकडून शिकावं कोणी पण. थोडा पुढे आलो तर तिथे पण आग लागलेली. म्हटलं एवढी आग लावून काय मन भरलं नाही, ती अजून ही पण लावली. क्या बोलले का बाई. आणि घरी आलो तर आमच्या अंगात मस्ती. जायचं होतं आईस्क्रीम खायला, ते पण 4 व्हीलर घेऊन. बघताय किती मिजाशी आमच्यात. बडे लोक बडी बाते. तर काय सांगू आमचं तुम्हाला. तिथे गेलो आणि गेल्या लगेच स्वतःहून आईस्क्रीम काढून स्वतःच खायला सुरुवात केली. तेवढं ते नारळ दिसले, मग लगेच पार्ट टाइम मध्ये नारळ विकायला सुरुवात केली बसून. टॅलेंटची काही कमी आहे का आपल्यात. नंतर आमचं झालं बिलवरून भांडण. बिल कोण देणार याच्यावरून मोठं भांडण. म्हटलं द्या कोणी पण द्या, मी काय फुकटच आलोय. तोंडावरूनच मी गरीब दिसतोय. दोघांनी भांडण करून मग त्यांनीच बिल भरलं आणि निघालो घरी. आणि अशा प्रकारे आजचा माझा दिवस संपलेला आहे.